नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या 21 ऑगस्टच्या भागामध्ये आपण बघणार आहोत। राघव आपल्या रूममध्ये बाळाबरोबर गप्पा करत असतो। तेवढ्यात सिंधू येते आणि सिंधूला खूप हसायला येते। सिंधू म्हणते की राघव सर, एक दिवसाचं बाळ आहे, ते तुमच्याबरोबर कसं काय बोलेल? तर लगेच राघव म्हणतो की मी बोलून बोलून त्याला सवय लावीन, मग ते बोलायचे लवकर शिकेल। राघव म्हणतो की आणि आता तू रूममध्ये आली ना, मग शांत झोप, कारण मला बाळाबरोबर गप्पा करायचे। सिंधू म्हणते की राघव सर, ही माझी सुद्धा रूम आहे आणि तुमच्यामध्ये इतका बदल, आणि अगोदर तर तुम्ही मला म्हणत होते की बाळ आल्यानंतर सिंधू तुझ्यात बदल होईल, आणि स्वतःतच बदल झाला। राघव म्हणतो की आमची टीम आहे ती। तर सिंधू म्हणते की आमची सुद्धा टीम होणार, कारण मी त्याची आई आहे। म्हणून सिंधू राघवकडून बाळाला घेते। तेव्हा सिंधू बाळाला घेते तर राघव म्हणतो की सिंधू अशीच थांब, म्हणून राघव आपल्या मोबाईलमध्ये बाळासोबत त्या दोघांचा मस्त असा फोटो काढतो आणि तो सिंधूला म्हणतो की सिंधू, हा फोटो त्या फ्रेममध्ये लावायचा। राघव म्हणतो की आता आपली ही फॅमिली कंप्लीट झाली। तर सिंधू खुश होते। सिंधू राघवला म्हणते की राघव सर, आतापर्यंत मला वाटायचे की एक मुलगी म्हणून मी माझे कर्तव्य पार केले, एक सून म्हणून, एक बायको म्हणून, पण जेव्हा बाळ आले तेव्हा मला समजले की मी किती अर्धवट जबाबदारी स्वीकारली होती, आणि आता मला बाळाच्या येण्याने समजले की आपलं फॅमिली ही कंप्लीट झाली। तर राघव सिंधूच्या डोळ्यातील काजळ काढतो आणि तो सिंधूच्या चेहऱ्याला लावत म्हणतो की आता आपल्या ह्या हॅप्पी फॅमिलीला कोणाची दृष्ट लागायला नको। तर सिंधूसुद्धा तेच करते आणि दोघेसुद्धा एकमेकांची दृष्ट काढून आपली हॅप्पी फॅमिली खरंच खूप आनंदात राहील याचा विचार करतात। सिंधू म्हणते की आता आपल्या हॅप्पी फॅमिलीला कुणाची दृष्टच लागणार नाही। तर राघवचे लक्ष आप्पांच्या फोटोकडे जाते आणि तो राघव सिंधूला म्हणतो की सिंधू, एक काम पूर्ण राहिले, कारण की तेव्हा लगेच राघव बाळाला आपल्या हातात घेतो आणि बाळाला आप्पांच्या फोटोसमोर घेऊन येत म्हणतो की हा राघव आणि सिंधूचा मुलगा, आणि आप्पा तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही जिथे कुठे असताल तर मी खरंच ही सिंधू आणि बाळाची काळजी व्यवस्थितपणे पार पाडेल। तर आप्पांची आठवण सिंधूला येते आणि सिंधू आप्पांच्या फोटोकडे बघत म्हणते की तुमची बयो आज चक्क आई झाली आप्पा, आणि आप्पा आम्हाला जसा आशीर्वाद देत आले तसे आमच्या बाळाला सुद्धा आशीर्वाद द्या। तर आप्पांच्या फोटोला नमस्कार करून सिंधू राघवला म्हणते की बाळाला आता भूक लागली असेल, द्या बाळाला मी घेऊन जाते। राघव म्हणतो की नाही, अजून आमच्या गप्पा सुद्धा झाली नाही, तू त्याला कुठेही घेऊन जाणार नाही। तेवढ्यात बाळ हे राघवच्या शर्टवर सुसू करून देते। सिंधू हसायला लागते आणि बाळाला तुमच्याकडे थांबायचं नाही हे बाळाने सांगितले, म्हणून त्या बाळाला। तर लगेच राघव म्हणतो की असे काही नाही। सिंधू म्हणते की बाळाला तुमचे कितीही तुमच्याकडे राहायचे असेल तरी सुद्धा त्याला आता भूक लागली, म्हणून सिंधू बाळाला घेऊन जाते। त्यानंतर इकडे ऋतुजा ही ऋतुराजला रूममध्ये हळदीचे दूध घेऊन येते आणि ऋतुराजला विचारते की हे जे काही बाळ झाले ते बाळ नेमकं आई कुणाला म्हणणार? तर लगेच ऋतुराज म्हणतो की ते बाळ सिंधूचे आहे, मग ते सिंधूलाच आई म्हणणार। तर ऋतुजा म्हणते की नाही, आपल्याला माहिती नाही का राणी किती स्मार्ट आहे, आणि राणी ही बाळाला सिंधूकडे जाऊनच देणार नाही। त्यानंतर सिंधू ही बाळाला घेऊन मधूच्या रूममध्ये येते आणि मधुताई, उठा, बाळाला भूक लागली। तर मधू उठते आणि मधू बाळाला घेऊन त्याला दूध पाजू लागते। तर सिंधू म्हणते की खरंच आज घरामध्ये किती आनंद झाला, कारण बाळ येण्याने खरंच तो आनंद निर्माण झाला, आणि आई हा काय होणं अनुभव असतो हे मला तुमच्यामुळे समजले, आणि ती कमी तुम्ही भरून काढली, त्याबद्दल थँक्यू। आणि परवा तर सर्वांना वाटले की मी खरंच प्रेग्नेंट आहे, पण तसे काही नसेल, आणि ते शक्य सुद्धा होणार नाही हे आपल्याला चांगलं माहिती आहे। पण आपल्यात जे काही मतभेद झाले, वाद झाले, ते सर्व तुम्ही मागे टाकले आणि माझी इतकी मोठी मदत केली, म्हणून सिंधू मधूचे आभार मानते आणि मधूला म्हणते की या बाळाचे नशीब खरंच खूप चांगले आहे, कारण या बाळाला एक तर नाही 2 आयांचे प्रेम मिळेल। आणि मधुताई, आपल्यामध्ये जे काही झाले ना ते सर्व विसरून आपण एकत्र येऊ आणि या बाळाला वाढवू। तर लगेच मधू ही चिडते आणि म्हणते की मी कशी विसरणार, तू माझ्याबरोबर जे काही वागले ते, आणि तुला हे इतकं सोपं वाटतं, पण मला ते सोपं वाटत नाही, कारण जो काही त्रास मी सहन केला तो मी कधीच विसरू शकणार नाही। तू माझं किती मोठं नुकसान केलेलं आहे, आणि आजवर मला जी काही माझ्या हक्काची व्यक्ती आहे तू ती हिरावून घेण्याचा प्रत्येक वेळेस प्रयत्न केला, आणि मी ती कसे विसरणार? आणि तुला आज जो काही आनंद बाळाबरोबर व्यक्त करायचा असेल तर करून घे, कारण लवकरच मी या बाळाला तुझ्याकडून काढून घेणार। तर सिंधूला खूप मोठा धक्का बसतो।
तेवढ्यात राजश्री येते आणि सिंधू बाळाचे दूध पिऊन झाले का असे विचारते, कारण बाळाचे आजोबा हे झोपण्यासाठीच तयार नाही. ते म्हणतात की बाळाला अजूनपर्यंत मला कोणी दाखवले नाही, त्यामुळे बाळाला माझ्याकडे घेऊन ये, म्हणून मी बाळाला घेण्यासाठी आले. आणि त्याचे दूध पिऊन झाले का? तर सिंधू म्हणते की नाही आई. आणि आपले बाळाचे दूध पिऊन झाल्यानंतर बाळात एक मस्त झोप काढतील आणि झोप काढल्यानंतर परत त्यांना भूक लागेल. त्यामुळे राजश्री म्हणते की अगं मग माझेच आता एक काम वाढले, कारण बाळाच्या बाबाची आता समजूत काढण्याकरता माझा पूर्ण वेळ निघून जाईल. तेव्हा राजश्री म्हणते की जाते गं सिंधू, मी परत येते. तर राजश्री बाहेर जाते. तर सिंधू मधूला म्हणते की मधुताई, तुम्ही कधीच सुधारणार नाही का हो? मला असे वाटले होते की बाळ जन्माला आले तरी तुम्ही नक्की सुधारताल, आणि मी माझ्या बाळासाठी निर्मळ मनाने तुमच्याबरोबर बोलण्यासाठी आले होते, पण नाही, तुमच्या मनात अजून तेच आहे. आणि तुमचे जर हेच विचार असतील तर तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, या बाळाची खरी आई मी आहे आणि माझ्या बाळाला मी माझ्यापासून कधीही लांब जाऊन देणार नाही. मला जर त्रास देण्याचा प्रयत्न तुम्ही जरी केला तर तुम्हाला धडा शिकवायला मी मागे पुढे पाहणार नाही, असे सिंधू उत्तर मधूला देते. तर इकडे काकू, ऋतुजा आणि रेश्मा ही पेढे पाठवण्याची यादी करत असतात आणि सर्वत्र पेढे गेले पाहिजे. रेश्मा आणि ऋतुजा तुझ्या माहेरी सुद्धा, आणि लवकरच ही यादी पूर्ण करा. तर लगेच ऋतुजा ही रेश्माला म्हणत असते की अगं आपल्या घरात सुद्धा किती आनंद झाला, आणि रेश्मा तुम्ही सुद्धा आम्हाला लवकरच ही आनंदाची बातमी द्या. तर लगेच रेश्मा म्हणत असते की हो, घरामध्ये बाळ आल्याने किती आनंद वाटतो आणि खूप मस्त वाटते. काकू म्हणते की अगं ऋषभला अगोदर त्याच्या मार्गावर लागून दे, आणि तुझी सून अजून सुद्धा किती लहान आहे, मग तिला लहान बाळ कसे सांभाळता येणार. तर ऋतुजा म्हणते की काकू, बाळ आल्यानंतर जे काही सर्व जमते. त्यानंतर काकू ही राजश्रीला आवाज देते आणि राजश्री येते. तर राजश्री म्हणते की आज मी पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला आणि देवाला लवकरच नैवेद्य सुद्धा दाखवायचा. तर रत्नाकर येतो आणि म्हणतो की खरंच आज पंचपक्वान्नाचा स्वयंपाक, म्हणून तो सुद्धा खुश होतो. रत्नाकर म्हणतो की बाळराजे आहे कुठे? कालपासून तुम्हीच घेऊन बसलात आणि आमच्याकडे त्याला घेऊन सुद्धा येईनात. तेवढ्यात सिंधू बाळाला घेऊन येते. सिंधू म्हणते की बाबा, मला माहिती आहे कालपासून तुम्ही आपल्या महाराजांची वाट बघतात, पण महाराज कालपासून सर्वत्र मिरतात आणि त्यांना एकदा झोप लागली ना मग त्यांना कोणी सुद्धा डिस्टर्ब करायचे नाही. रत्नाकर म्हणतो की आता झोप झाली मग दे ना माझ्याकडे. तर सिंधू खुश होऊन बाळाला रत्नाकरकडे देते. राजश्री विचारते की सिंधू, तू बाळाला मधूकडून दूध पाजून आणले की नाही? त्याला भूक लागली असेल. तर लगेच मी मधूसाठी पेज बनवलेली आहे, ती सुद्धा तू जाताने घेऊन जा. तर सिंधू म्हणते की आई अगोदर पेज द्या, मी मधुताईंना पेज देऊन येते आणि नंतर बाळाला घेऊन जाते. तर राजश्री सिंधूकडे पेजची वाटी देते. तर रत्नाकर बाळाला घेऊन वहिनींना म्हणतो की वहिनी, आता मी आर्मीतून रिटायर तर झालो आणि पेढीत सुद्धा आता जाणार नाही, ती जबाबदारी ऋतुराजला सांभाळून दे. आता मी जे काही बाळाचे कर्तव्य आहे ना तेच पार पाडीन आणि दिवसभर बाळासोबतच राहील. त्यानंतर इकडे सिंधू ही मधूसाठी खायला घेऊन येते. तर लगेच इकडे मधू ही खुर्चीवर चढते आणि वर फॅनला दावं बांधते. आणि सिंधू, परत तुला धडा शिकवण्यासाठी माझा हे नवीन प्लॅन, आणि त्याच्यात मी सक्सेस होणार म्हणजे होणारच. तर इकडे सिंधू आवाज देत असते की मधुताई दार उघडा, मी तुमच्यासाठी खायला घेऊन आले. तर मधू काही दरवाजा उघडत नसते. तेवढे तिथे राघव येतो आणि राघव सिंधूला विचारतो की काय झाले. तर सिंधू म्हणते की मी केव्हाचा आवाज देते पण मधुताई दारच उघडत नाही. तेव्हा राघव सुद्धा मधूला दरवाजा उघडण्यासाठी आवाज देत असतो. तेवढेच सर्वजण धावत येतात आणि काय झाले विचारतात. तर सिंधू सांगू लागते की मी केव्हाची दरवाजा वाजवते पण ते दारच उघडत नाही. रेश्मा म्हणते ते बाथरूममध्ये असतील. तर सिंधू म्हणते की नाही. सिंधू म्हणते की राघव सर दरवाजा तोडावे लागेल. तर लगेच राघव म्हणतो की हो, आणि राघव तो दरवाजा तोडतो. तर आतमध्ये मधू लगेच आपलं दावं घेऊन त्यामध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू लागते. आणि ते सर्व दृश्य बघून सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो, कारण राणीचा हा प्लॅन बाळाला घेण्यासाठी असतो. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.